मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाड तालुक्यातील खांदारे गावात टॅलेंटेड गर्ल कुमारी पूर्वा दिनेश उघडे हिचा वाढदिवस अत्यंत आनंदी, उत्साही आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश गणपत उघडे यांची सुकन्या असलेली पूर्वा सध्या 11वी शिक्षण घेत असून ती अत्यंत गुणी, आत्मविश्वासू, प्रगल्भ, हुशार आणि अभ्यासपूर्ण, भाषण कलेत पारंगत आहे. कमी वयातच उल्लेखनीय आकलन क्षमता, विषयाची सखोल समज आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्वामुळे पूर्वा सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरत आहे. तिचे शैक्षणिक भवितव्य निश्चितच उज्ज्वल असून भविष्यात तिने सनदी अधिकारी होण्यासाठी सातत्यपूर्ण आणि मेहनतीने अभ्यास करावा, तसेच उघडे घराण्याचे नाव लौकिक अधिक उंचीवर न्यावा असे अभिष्टचिंतन यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या अभिष्टचिंतन सोहळ्याला मुरबाड तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर तसेच नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्व उपस्थितांनी पूर्वाला शुभेच्छांचा वर्षाव करत तिच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. आणि केक कापताना झाली नाही पाहिजे ना, ते मजा आधी ठेव काम उलट आहे. साईड ऑफ नंबर सांगते व्हिडिओ काढायचे, व्हिडिओ काढतच नाही राहिलं घालून व्हिडिओ ते अजून एक काढायचे बोलले तर सगळ्यांना. मावशी इकडे बघा कॅमेरा. हॅलो, इकडे बघ पूर्वा. 100% मावशी इकडे बघ. 100% झाला आता सुरुवायला नाही जायचं का? तिच्या वडिलांच्या पायावर पाय देऊन ती सुरू आहे, तिचं शिक्षण सुरू आहे. मुळे साहेब प्रत्येकाच्या सुखादुःखात वेळी अवेळी कधीही तुम्ही बघाल त्यावेळेला ते हजर असतात. आम्ही सर्व पत्रकार तालुक्यातील या पूर्वाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तिला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी देत आहोत की आमची अपेक्षा असं वाटतंय मला की पूर्वा खूप हुशार आहे. UPSC MPSCची एक परीक्षा द्यावी, जिल्हा ताब्यात घ्यावा ही अपेक्षा ठेवून आम्ही सर्वजण तिला आशीर्वाद देतो. त्याचप्रमाणे मी माझ्या वतीनं तिला भारतीय श्रीगणा पुस्तकाची भेट देत आहे. आज आपण वाढदिवसासाठी आलेले सर्वांनी या ठिकाणी त्याच्या शैक्षणिक उन्नती संदर्भात सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. मी काय त्या संदर्भात आधी बोलणार नाही, परंतु आपल्या कुटुंबात जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा काही ज्या लोक असतात ती नाक मिळवतात का मुलगी जन्माला आली, परंतु मुलगी जन्माला येणे ही आपण नेहमीच ऐकतो की बेटी ही धनाची पेटी असते. आणि त्याचं एक सार्थक आपल्यासमोर एक आदर्श असं उदाहरण आहे की जी मुलगी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये अभ्यास करून आज तिने 10वी 12वीला 10वीला चांगले मार्क्स कमवले, 10वी 12वीला देखील ती चांगल्या पद्धतीमध्ये मार्क पाडणारी आपण अपेक्षा ठेवत नाही, तर ते आपण अपेक्षा व्यक्त करायची. आज या ठिकाणी सर्वच जण तिच्या वाढदिवसासाठी उपस्थित आहेत. आज तिच्या आईने देखील तिच्यासाठी फार मेहनत घेतली असेल. सकाळी शाळेत जाताना उठवण्यापासून तिला शाळेत सोडण्यापर्यंत
हे आईचं परम कर्तव्य असते. त्याचबरोबर त्यांची आजी आहे, या आजी देखील त्यांच्या प्रत्येक मी नेहमीच बघतोय की अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व असणारे त्या आई आहे. आणि त्या नेहमीच आपली मुलं आपल्या नाती कशा घडतील या संदर्भात त्यांचा नेहमीचा सिंहाचा वाटा असतो. माझी तर एक अशी नम्र विनंती आहे की पूर्वाने चांगल्या पद्धतीमध्ये अभ्यास करून चांगले मार्क जर पाडले तर भविष्यात तिची जी इच्छा असेल, आपण सांगून काय उपयोग नाही, तिला जे घडायचे ते ती घडली पाहिजे. आपण बोलतो डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे, अजून काय झालं पाहिजे, शेवटी तिच्या मनावर डिपेंड आहे. तिच्या मनात जे असेल ते तिने केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या आईवडिलांचं नाव तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये रोशन होईल. अशा पद्धतीमध्ये तिने जीवन व्यतीत केलं पाहिजे. मी आज या ठिकाणी मी तिला सांगतो. आज आपण उघडे साहेबांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर अतिशय म्हणजे मी जेव्हा त्यांच्या समोर असतो तेव्हा प्रत्येक वेळेस त्यांच्या मुलींचे फोन कंपल्सरी येत असतात आणि मस्त हाजी मजामध्ये ते अजून बोलत असतात की पप्पा तुम्ही किती वाजता येणार, कधी येणार, आम्हाला काय आणणार. या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहेत. मी या ठिकाणी अधिक वेळ घेणार नाही, परंतु पूर्वाला भविष्यामध्ये तिला चांगलं आरोग्य लाभो, ती शैक्षणिक बाबतीमध्ये पुढे कशी जाईल या संदर्भात आपण सगळी भगवंताचरणी याचना करू. आणि मी तिला माझ्या शाळेत परिवाराच्या वतीनं ज्या सामाजिक संघटनेत काम करतो त्या अन्याय समिती संघटनेच्या वतीनं मी पूर्वाला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. वडगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष अर्केचे तालुका अध्यक्ष एनजी उघडे साहेब यांची कन्या, यांची ज्येष्ठ कन्या पूर्वा, खरोखर त्यांनी पूर्व नाव ठेवलं आहे. तर माझ्या मते प्रथम दिशा आपली पूर्व दिशा आहे आणि पूर्व दिशा असल्यामुळे खरोखर माझ्या मते या पूर्व दिशेच्याच माध्यमातून खरोखर आई बाप आणि लेकीचं नातं जर आपण असं बोलायचं जर म्हटलं तर फार हे जगात सर्वश्रेष्ठ आहे. कारण बाप आपल्या लेकीसाठी, तिच्या जीवासाठी, तिच्या शिक्षणासाठी आणि म्हणजे थोडक्यात आपण मराठी म्हणतो जीवाचा रान करू शकतो असं बाप लेकीचं नातं असतं. आणि अशी मुलगी, पूर्वसारखी मुलगी खरोखर या आईवडिलांना लाभलेली आहे. खरोखर फार हुशार मुलगी आहे. कारण ज्यावेळेस तिचं 14 जयंती साजरी करण्यात आली त्यावेळेस खरंच पूर्वानी फार सुंदर भाषण केलं आणि ते भाषण घेण्यासारखं होतं. आणि खरोखर अशी व्यक्ती या 16 वयात ही मुलगी एवढी हुशार वाटते. खरोखर माझ्या मते ही मुलगी UPSC MPSC चांगल्या प्रकारे चांगल्या या हुद्द्यावर तिने चांगला अधिकारी बनून आई वडिलांचं नाव रोशन करावं. आणि राहिला प्रश्न असा की मुलीचे गुण जेवढे घेवाल तेवढं चांगले. कारण मुलीची आई, मुलीची दुसरी बहीण काय आणि आता या वयातच त्या मुलाचं मी गुण तिथे पाहिले. मला 7-8 दिवस आणला होता समोसा होते त्याला मी देतोय तर नाही तुम्हाला बोलतो आणले ती आताच्या मुलाची फक्त मला पूर्वाला एकच म्हणायचे, जसे वडिलांचे कर्तृत्व आहेत, नेतृत्व आहे, वक्तृत्व आहे त्या पद्धतीने तालुक्याच्या घडामोडी जे वडील जे हल्ली सांभाळतात आणि नेतृत्वाच्या पद्धतीने आठवले पक्ष जे चालवतात त्या माध्यमातून पूर्वानी आई वडिलांचं नाव इथे माझ्या मते यापुढे रोशन करावं आणि चांगल्या प्रकारे तिने यापुढे MPSC UPSC या चांगल्या पदावर तिने विराजमान व्हावं. ती खूप हुशार आहे आणि तिला काहीतरी 88% दहावीला काहीतरी पडलेले. तर तू MPSC द्यावी, UPSC द्यावी सर्वांची इच्छा आहे. आणि उघडे साहेब तुम्ही पण लक्ष देऊन शिक्षणाकडे तिच्याकडे लक्ष देऊन ग्रॅज्युएशन नंतर MPSC अभ्यास करून पुढे जावी आणि होशील तू हुशार आहेस. तर तुला लोकक्रांती सामाजिक संघटनेच्या वतीने आणि भाजपच्या वतीने आणि माझ्या मोरे परिवाराच्या वतीने पूर्वा तू तुझ्या वडिलांची शान आहेस आणि वडिलांचं नाव मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे उज्ज्वल करण्याची तुला बुद्धाचरणी मी विनंती करतो की तुला ती ताकद मिळो. तसेच
तुझी स्वप्न मोठी असू दे आणि त्या स्वप्नांच्या मागे तुला यश मिळू दे आणि यश मिळाल्याच्या नंतर तू वडिलांचं नाव तालुक्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल करू दे ही मी बुद्धाचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या भालेराव परिवाराच्या वतीने तुला या ठिकाणी शुभेच्छा यांना आम्ही अपेक्षा देतो की ते आयुष्य प्रगतीचं सुखाचं समृद्धीचं सोहळा साजरा होतो. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पूर्वाच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर एक हकीकत सांगतो मी. असाच मी कुठून तरी येत होतो आणि उन्हाचे दिवस होते. पूर्वा आणि पूर्वाच्या मैत्रिणी एका टेम्पोच्या पाठीमागे बसले होते आणि तिचा चेहरा तो पाहण्यासारखा होता. पण त्या ठिकाणी मला ही जाणीव झाली का शिक्षणासाठी कोणी सुद्धा कशाही पद्धतीने संघर्ष करून पुढे जातात. एक अनुभवाचे बोल आहेत, फार काही नाही बोलता. अनेक मान्यवर तशी बोलतात. पूर्वानी 10वीला 88% मार्क पाडून तालुक्यामध्ये नाव लौकिक केलेलं आहे. तिचे वडील दिनेशजी उघडे यांचं तर नाव आहे, त्यांनीही चांगल्या पद्धतीने नाव आपलं लौकिक केलेलं आहे. परंतु एक महत्त्वाचं सांगावंसं वाटतंय तर पूर्वा 12वी नंतर जर तू चांगल्या प्रकारे टक्केवारी वाढलीस तर हे जो व्यावसायिक अभ्यासक्रम आहे ते व्यावसायिक अभ्यासक्रमाला न जाता भले अनेक मान्यवरांनी UPSC MPSCच्या स्पर्धांच्या बद्दल बोललं, परंतु जर खरोखर जर तुला शासकीय अधिकारी सेवेत दाखल व्हायचं असेल तर माझे एक वैयक्तिक अनुभव मी सांगतो. ग्रॅज्युएशनच्या अगोदर 12वी नंतर जर मार्क्स पाडले तर 12वी नंतर सरळ तू UPSC आणि MPSCच्या अभ्यासक्रमाच्या तयारीला लागलीस तर पुढील 5 वर्षामध्ये म्हणजे ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये तुला ते UPSC आणि MPSCच्या अभ्यासक्रमासाठी वापरायला मिळतात. ही बाब दिनेश मामानी पण नोटेट करायला पाहिजे. कारण शिक्षणामध्ये आपण इंजिनियर होतो, पुढे ग्रॅज्युएट होतो, ग्रॅज्युएट झाल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. इंजिनियर झाल्यानंतर मग आपण नोकरीच्या पाठीमागे लागतो. नोकरी शोधता आपलं वय निघून जाते. म्हणून याच काळामध्ये 12वी नंतर पुढे तू MPSC UPSCचा अभ्यास करावा आणि तुझं जीवन हे उज्ज्वल करावं. सर्वात आधी तुम्ही माझ्या वाढदिवसा निमित्त आलात त्याबद्दल खूप खूप आभार. कारण फक्त एका सांगण्यावर तुम्ही आलात, कारण ते तुमचं प्रेम आणि तुमचं माझ्यासाठी असलेले आशीर्वाद खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही ते आलात आणि काकांनी मला जी भेटवस्तू दिली, अमूल्य भेटवस्तू माझ्यासाठी खरंच मला खूप आवडली. आणि तुमचा ही भेटवस्तू नाही तर मी हा माझा तुमचा आशीर्वाद समजून मी नक्कीच MPSC आणि UPSC मध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करेन. आणि भेटवस्तू नसून तर माझ्यासाठी आशीर्वाद आहे. आणि तुम्ही सर्व तिथे आल्यात आणि मला जे तुम्ही शुभेच्छा दिल्यात, कारण खरंच तुमच्या या शुभेच्छा नसून तर माझ्यासाठी तुमचे आशीर्वाद आहेत. आणि मी अपेक्षा करते की तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असेच राहतील आणि तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असे असले तर मी नक्कीच यश मिळवण्याचा प्रयत्न करेन. बस, धन्यवाद. अण्णा येते ना फोटो काढतो. मी जर असाल ना फोटो नाही घेतला. दादा ना काढलं ना. काढला